5 मे 1992 रोजी सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यावर सोरेगाव आणि प्रतापनगर महापालिकेच्या हद्दीत आलं. 34 वर्षांनंतरही सोरेगावला आजही एखाद्या खेड्याचे स्वरूप आहे. तीच अवस्था प्रतापनगरची असून या नगरातील अनेकांना महापालिकेच्या टॅक्स पावत्या मिळत नाहीयेत. एकूणच प्रभागातील नगरामध्ये सोसायट्यामध्ये फेरफटका मारला असता तर रस्ते नीट नाहीयेत. दिवे बंद असल्याने नगर अंधारात आहेत. पाणी समस्या कायम असल्याचेही चित्र पाहावयास मिळतं. प्रभागातील माशावस्ती, पापारामनगर, मंत्रीचंडक, राजस्व नगरासह इतर भागात पाणी अपरात्री येतं. लोकांना पहाटेपर्यंत पाणी भरावे लागते. पाणी सोडण्याची वेळ चुकीची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 23 असा आहे. सोरेगाव, प्रतापनगर, राजस्व नगर, सलगर वस्ती, शहानगर, विजय देशमुख नगर, आदित्यनगर, RTO परिसर, सुभद्रा मंगल कार्यालय, सेटलमेंट, सेंट थॉमस स्कूल, भैरू वस्ती, माशा वस्ती, मनोरमा सोसायटी, उदय सोसायटी, नम्रता हाऊसिंग सोसायटी, रामलिंग सोसायटी या ठिकाणी मागील नगरसेवक म्हणून काम पाहिलेले होते सुनीता रोठे, मेनका राठोड, लक्ष्मण जाधव, उमेश गायकवाड. तर चर्चेतील चेहरे आहेत प्रकाश राठोड, भोजराज पवार, मेनका राठोड, अशोक घुगे, मयूर घुगे, अक्षय वाकसे, अमोल गायकवाड, महेश देवकर, राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, सुनीता पवार, स्मिता वाघमोडे. या प्रभागात जवळजवळ लोकसंख्या आहे 40,842. यामध्ये अनुसूचित जाती 6,485, अनुसूचित जमाती 665 आणि आरक्षण या ठिकाणी पडलं आहे. अ मध्ये अनुसूचित जाती, ब मध्ये OBC महिला, क मध्ये महिला आणि ड मध्ये सर्वसाधारण. तर मित्रांनो, या प्रभागात दमदार नगरसेवक कोण होणार ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.